वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला अटक। स्वारगेट परिसरातून दोघे अटकेत। दुपारी 2 वाजता दोघांना कोर्टात हजर करणार। अटकेआधीची राजेंद्र हगवणेची सीसीटीव्ही दृश्य समोर। मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस हगवणेपर्यंत पोहोचू शकल्याची माहिती। हगवणे परिवारातील दोषींवर कारवाई होणार। पोलिसांना कडक कारवाईच्या सूचना। कसपटे कुटुंबियांना आज भेटणार अजित पवारांची माहिती। वैष्णवी हगवणेच्या बाळाची प्रकृती बिघडली। निर्दयी हगवणे कुटुंबामुळे वैष्णवीच्या 9 महिन्यांच्या बाळाच्या आतोनात हाल। गेल्या 6 दिवसात वैष्णवीचं बाळ 4 वेगवेगळ्या कुटुंबांकडे। मुंबईत पालिका निवडणुकीसाठी भाजप मिशन 150 राबवणार। देशाचा आर्थिक केंद्रबिंदू ताब्यात घेण्याचा भाजपचा प्रयत्न। बीएमसी निवडणुकीत 227 पैकी 100 जागांवर शिवसेनेचा दावा। माजी नगरसेवकांना सज्ज राहण्याच्या शिंदेंच्या सूचना। शिवसेनेकडून 70 ते 75 संभाव्य उमेदवारांची तयारी। सूत्रांची माहिती। ऑपरेशन सिंदूर बाबतच्या खासदार शिष्टमंडळात प्रियंका चतुर्वेदींची निवड। ठाकरेंना अंधारात ठेवून चतुर्वेदींनी परस्पर स्वतःची वर्णी लावल्यानं ठाकरेंचा नाईलाज। 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा बंद केला पाहिजे। तिथीप्रमाणे सोहळा झाला पाहिजे। संभाजी भिडेंचं वक्तव्य। पहलगाम हल्ल्याआधी दिल्ली दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होतं। आयएसआय एजंट अन्सारुल मियाची चौकशी दरम्यान कबुली। तुम्ही आमचं पाणी अडवलं तर आम्ही तुमचा श्वास रोखू। एका विद्यापीठात भाषण करताना पाकचा लष्करी प्रवक्ता अहमद शरीफ चौधरीची भारताला पोकळ धमकी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विविध कार्यक्रमांसाठी सोमवारी नागपुरात। नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या स्वस्ती निवास भूमिपूजन कार्यक्रमाला शहा उपस्थित राहणार। जामीन दिल्यास घोटाळ्याच्या रकमेतील न सापडलेल्या 5000 कोटीपर्यंत नीरव मोदी पोहोचू शकतो। नीरव मोदीला जामीन नाकारताना यूके कोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण। बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस राजीनामा देण्याची शक्यता। सध्याच्या परिस्थितीत काम करू शकत नाही। मला ओलीस असल्यासारखं वाटतंय। सल्लागार परिषदेच्या बैठकीत युनूस यांचं मोठं वक्तव्य। राज्यात कोरोनाच्या नव्या 33 रुग्णांची नोंद तर मुंबईत 22 रुग्णांची नोंद। 31 मे पर्यंत मुंबईतील एकूण कोरोना रुग्णसंख्या 148 वर। नाशकातील जिंदाल कंपनीतील आग 4 दिवसांनंतर आटोक्यात। आगीची झळ बसल्यानं आजूबाजूच्या 4 गावं रिकामी करण्यात आली। शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकं मिळणार। समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्यातील 1 कोटी 1 लाख विद्यार्थ्यांना 16 जूनला मोफत पाठ्यपुस्तकं दिली जाणार। उरणमध्ये खोल समुद्रात मासेमारी बंदीचे आदेश। वादळी वारा आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर 1 जून ते 31 जुलै खोल समुद्रातील मासेमारीवर बंदी। मान्सूनपूर्व पावसामुळे बुलढाण्यात भुईमुगाचं मोठ्या प्रमाणात नुकसान। हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यानं शेतकरी हवालदिल।